आदिशक्ती आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अरे या महाराष्ट्राच्या भूमीला अरे शेवटच्या श्वासापर्यंत कसं मरावं यासाठी शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि या दोघांनाही ज्यांनी कुशीमध्ये वाढवलं त्या माँसाहेब जिजाऊ. त्याचबरोबर या संपूर्ण भारत देशातल्या गोरगरीब जनतेला संविधानाच्या माध्यमातून ज्यांनी अधिकार मिळवून दिला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना मी अभिवादन करून मी हितेश जाधव, माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांविषयीचा दृष्टिकोन. जर या संपूर्ण भारत देशाच्या इतिहासाचा विचार केला गेला नव्हे तर या हिंदुस्थानाच्या इतिहासाचा विचार केला गेला तेव्हा या हिंदुस्थानाच्या महिलांवरती जेव्हा अन्याय अत्याचार होत गेले तेव्हा या हिंदुस्थानामध्ये क्रांतीची ज्योत पेटली गेली. अरे माझ्या माता सीतेचं जेव्हा हरण केलं गेलं तेव्हा रामायण घडलं. आणि माझ्या द्रौपदी मातेची जेव्हा भर सभेमध्ये जेव्हा साडी उडली गेली तेव्हा महाभारत घडलं. माझी द्रौपदी माता भगवान श्रीकृष्णाला विनवते, अरे कोठे गुंतलाची द्वारकेचा राया, अरे वेळ का सखया लावल्या. त्या द्रौपदी मातेसाठी भगवान श्रीकृष्ण अवतरला. अरे काळ तोच होता पण वेळ वेगळी होती. अरे 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीत नवे तर या हिंदुस्थानच्या भूमीत या मुघल सल्तनतीने संपूर्ण माझ्या आई बहिणीवरती अन्याय अत्याचार केलं होते. केवळ या स्त्री जातीचा हा फक्त पुरुषांनी तिचा वापर फक्त भोग घेण्यासाठी करावा अशी व्याख्या ही मुघलांच्या भाषेत होती. हे माझ्या साजीराजांना कुठं पावत नव्हतं. साजीराज माझ्या जिजामातीला सांगतोय, जिजाबाई आपल्याला या न्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीला एक राजा दिला पाहिजे. आणि तो दिवस उगवला 19 फेब्रुवारी 1630 रोजी. आणि शिवनेरी किल्ल्यावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवरायांच्या कुशीमध्ये वाढलेला आहे माझा राजा. अरे अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी अरे स्वतःच रक्त वाहतं रायेश्वराच्या मंदिरात आणि शपथ घेतोय मला या हिंदवी स्वराज्याचं रयतेचं राज्य उभं करायचंय. जर महाराजांचा महिलांविषयी दृष्टिकोन पाहायचं झालं, अरे रांजाच्या पाटलानं रांजा गावच्या पाटलानं एका शेतकऱ्याच्या महिलेवरती बलात्कार केला. त्या मुलीवरती बलात्कार झाल्यावर त्या मुलीने विहिरीमध्ये जाऊन आत्महत्या केली. जेव्हा हे महाराजांना कळलं तेव्हा महाराजांनी असा निर्णय घेतला, असा न्याय निवडा केला की रांजाच्या पाटल्याचा बार चौकात आणून हात पाय कलम करून त्याचा चौरंग केला. ही होती माझ्या शिवाजीराजाची न्याय व्यवस्था. परंतु आज हीच न्याय व्यवस्था 21व्या शतकात आहे का? अरे मी बाहेरचं नाही सांगत. काल परवा 6 महिन्यापूर्वी माझ्या मोखाड्या येथे एका तरुणीवर एक नराधम कोयत्याने वार करतोय. अरे तिच्या मान्यावरती वार करतोय, तिच्या छातीवरती कोयत्याने वार करतोय. अरे नवे तर लोक तिथे वार करतोय. कुठं नेऊन ठेवला आपण हा महाराष्ट्र. अरे तेच काय इथं जव्हार सारख्या ठिकाणी ओझर ठिकाणी एका लहान मुलावरती बलात्कार होतोय. आपण फक्त एक नागरिक म्हणून इथं आदिवासी चौकामध्ये फक्त कॅन्डल पेटवतोय. अरे कुठे नेऊन ठेवला आपण हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र जर पुन्हा त्याच पथावरती आणायचं असेल तर आपण शिवरायांनी जी काही शिकवण दिलेली आहे, जे काही शिवरायांनी महिलांविषयी जो आधार दिलेला आहे तो आपण सर्वांनी बाळगला पाहिजे. अरे सरकार जर लाडकी बहीण सारखी योजना देत असेल आणि महिलांना जर आर्थिक सक्षम करत असेल तर माझं त्यांना सांगणं आहे, तुम्ही 1,500 देत असाल तर 10,000 द्या, पण माझ्या महिलांना संरक्षण देखील द्या. संरक्षण देखील द्या. तसंच त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये
अरे कशा आपल्याला उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलता येतील. मला एकाने प्रश्न विचारला का हो तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ताजमहाल नाही का बांधला. माझा त्याला प्रश्न होता, अरे माझ्या राजानं या महाराष्ट्राच्या भूमीत त्याला नव्या या हिंदुस्थानाच्या भूमीत बाया नाचवल्या नाहीत तर हजारो शेकडो किल्ला बांधून माझ्या राजानं बाया वाचवल्या. अरे माझा राजा बाया नाचवणारा नव्हता तर माझा राजा बाया वाचवणारा होता. हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांविषयीचा तो दृष्टिकोन. एक कवी एकदम सुंदर असं म्हणतोय, अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली माझी आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. जिजाऊचा शिवबा झाला. हे माझ्या शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आहे. त्या सर्वांनी आपण अंगीकारलं पाहिजे. माझं म्हणणं नाही की आपल्याला शासन जेव्हा निर्णय देईल तेव्हा निर्णय देईल, परंतु या महाराष्ट्रातले अत्याचार जर थांबवायचे असतील तर आपण सर्वांनी आपला जे काही तरुण आहेत आपले जे पोरं आहेत त्यांना सुधरवलं पाहिजे. मासाहेब जिजाऊंनी जगाला नाही शिकवत बसल्या, त्यांनी एकच शिवबा घडवला परंतु संपूर्ण जगाला आदर्श देणारा ठरवला. असं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण बघतोय तरुण पिढी छत्रपती, मी थोडा कडवट बोलेन पण खरी बोलेन. तुकाराम महाराज म्हणतात तुका मना खरं बोला. काय तुका मना खरं बोला. आजची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नसताना आपल्याला दिसतंय, पण मी सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावरती घेऊन नसण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आपल्या डोक्यामध्ये घेतले तर हा महाराष्ट्र पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवराज्य किंवा रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर नुसती दाढी नुसती चंद्रकोळ लावून किंवा या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज मार्ग, या रस्त्याला जिजाऊ महामार्ग आणि यांनी दिलेला यांची नावं जर या महामार्गाला देण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या जर मार्गावर आपण चाललो तर आपला देशाचा नक्कीच विकास होईल. शेवटी जाता जाता या महापुरुषाबद्दल मी एकच सांगतोय, अरे पशु मरा सब बनैया होय, पशु मरा सब बनैया होय, नर मरे सब कुछ न होय. एक बार ऐसी करनी कर चलो तर नरका नारायण बन जाय, नरका नारायण बन जाय. माझ्या आई बहिणींना माझ्या सगळ्या माय बापांना विनंती आहे की आपण आपली पोरं संस्कारमय घडवून या भारत देशावरती चाललेला जो महिलांवरचा जो अन्याय अत्याचार आहे हा कुठेतरी आपण थांबवण्यासाठी प्रयत्न करू. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.